नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग. अर्जुन भगवंतास विचारतो, ज्ञान आणि कर्म या दोन्ही श्रेष्ठ काय आहे? श्लोक 1. भगवान कृष्ण सांगतात, या दोन्हींचे फळ एकच आहे, पण कर्मयोग हा अधिक चांगला आणि सोपा आहे. श्लोक 2. जो कोणाचा द्वेष करत नाही किंवा सुखदुःख, मान अपमान, शीत उष्ण अशा परस्पर विरोधी गुणांच्या द्वंद्वाच्या पलीकडे आहे, तो मुक्त असून संन्यासीच आहे. श्लोक 3. तो शरीर व मन इंद्रियांवर ताबा ठेवून स्वतःच्या आत्म्यात परमेश्वर पाहतो व सर्व कामे पवित्र मनाने करतो. श्लोक 7. सांख्ययोगी हा सतत आत्मस्वरूपातच असतो. श्लोक 8-9. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यावर राहूनही अलिप्त असते, त्याप्रमाणे तू देवाला अर्पण केलेली कर्मे तुला आसक्त करतील. श्लोक 10, 11, 12, 13. परमेश्वर आपल्या कर्मासाठी जिम्मेदार नाही. सर्व कर्मे निसर्गाच्या म्हणजे प्रकृतीच्या शक्तीनेच केली जातात. श्लोक 14-15. ज्याचे अज्ञान संपुष्टात आले आहे, त्याच्या मनात ज्ञानाचा प्रकाश होतो. मन व बुद्धी परमेश्वरात ठेवल्याने त्याच्याशी ते एकरूप होतात आणि ते परत जन्म घेत नाहीत. श्लोक 17. तो सर्व काही एकच रूप पाहतो. श्लोक 18-19. खरा आनंद हा बाहेर नसून आतच आहे. श्लोक 21-24. तू सर्वांच्या कल्याणासाठी काम कर, त्याने तुझी सर्व पापे नष्ट होतील व तू परमेश्वरास प्राप्त होशील. तुला नेहमीच सर्वत्र शांती मिळेल. श्लोक 26. तू प्राणायाम करून इच्छा, भीती, क्रोध यापासून दूर राहून मोक्ष मिळवण्यासाठी एकाग्र राहशील, तर या देहात राहून सुद्धा तू आत्ताच मुक्त आहेस. जीवनमुक्त. ज्ञानात स्थित झालेला जीवनमुक्त असतो. श्लोक 27-28. तो मला प्राप्त होऊन माझ्याकडे येऊन चिरशांतीस प्राप्त होतो. श्लोक 29. फलश्रुती. तुझे मन देहावर एक केंद्रित झाल्यावर तू पुन्हा जन्माला येणारा नाहीस. खरा आनंद हा आंतरिक आहे. बाहेरील आनंद हा तात्पुरताच असतो. बाह्य आकर्षणापासून दूर राहा. मृत्यूसमयी आपल्या आत्म्यावर मन केंद्रित ठेव आणि जीवनमुक्त हो. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.